नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि खरंच एका नाविन्यपूर्ण प्रोजेक्टबद्दल बोलणार आहोत. त्याचं नाव आहे ग्रामीण टेक कार्ट. हे असे एक पाऊल आहे जे विद्यार्थ्यांनी उचललंय, तेही विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. खूपच प्रेरणादायी आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर. सगळ्यात आधी हे लक्षात घेऊया की हा काही असाच एक वेगळा प्रोजेक्ट नाहीये, तर विकसित भारत बिडथॉन 2025 नावाची जी एक मोठी राष्ट्रीय मोहीम आहे ना, हा त्याचाच एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे बघा, हा प्रोजेक्ट थेट देशाच्या प्रगतीच्या मोठ्या ध्येयाशी जोडलेला आहे. यातून होते काय, तर ग्रामीण कारागिरांचं कौशल्य थेट शहरांपर्यंत पोचतंय आणि त्यांच्या कलेला एक नवी मोठी ओळख मिळतेय. पण हा प्रोजेक्ट बनवण्याची गरजच का पडली, तर यामागे ग्रामीण भारतातलं एक खूप मोठं आव्हान आहे. आता ते आव्हान नेमकं काय आहे तेच आधी समजून घेऊया. तर हे आव्हान आहे डिजिटल दरीचं. आता डिजिटल दरी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी तफावत आहे. एका बाजूला असे लोक आहेत ज्यांच्याकडे आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेट, सगळी माहिती सहज पोचते, आणि दुसऱ्या बाजूला असे लोक आहेत ज्यांच्यापर्यंत हे काहीच पोचत नाही. आणि हीच दरी, हीच तफावत ग्रामीण उत्पादकांना सगळ्यात जास्त जाणवते. हे बघा, इथे चित्र एकदम स्पष्ट होतं. एका बाजूला आहेत आपले ग्रामीण उत्पादक, ज्यांच्याकडे खरंच खूप भारी उच्च गुणवत्तेच्या स्थानिक वस्तू आहेत. पण अडचण काय आहे, तर त्यांना मोठी बाजारपेठच मिळत नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे, एक मोठीच्या मोठी डिजिटल बाजारपेठ, जिथे लाखो ग्राहक आहेत. पण तिथपर्यंत पोहोचायचं कसं, याचं तांत्रिक ज्ञानच आपल्या ग्रामीण उत्पादकांकडे नाहीये. आणि हाच तो मधला दुवा आहे जो जोडणं सगळ्यात महत्वाचं आहे. मग खरा प्रश्न हाच आहे की ही दरी भरायची कशी? आपल्या ग्रामीण उद्योजकांना ताकद कशी द्यायची आणि तिथल्या अर्थव्यवस्थेला मजबूत कसं करायचंय? काय करता येईल यावर? आणि या सगळ्या प्रश्नांचं एक जबरदस्त उत्तर म्हणून समोर आले टेक कार्ट, एक परफेक्ट डिजिटल सोल्युशन. आणि हे काम कोणी केलंय माहितीये? हे केलंय पालघर जिल्ह्यातल्या डहाणूच्या बाबूभाई पोन्ना ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी. त्यांचे मार्गदर्शक आहेत प्राध्यापक विक्रमसिंग कछवा. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिनल माची, खुशबू प्रजापती आणि रुखसार खान या विद्यार्थिनींनी मिळून हा सगळा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार केलाय. खरंच कौतुकास्पद आहे. आता या प्रोजेक्टची सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? याचा उद्देश दुहेरी आहे. म्हणजे बघा, एकाच दगडात दोन पक्षी. एकीकडे यातून ग्रामीण उत्पादकांना त्यांची उत्पादनं विकायला थेट बाजारपेठ मिळते, आणि त्याचवेळी हे काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना ई-कॉमर्स आणि टेक्नॉलॉजीचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळतं. किती हुशारीची कल्पना आहे बघा ही. अच्छा, आता हा प्लॅटफॉर्म वापरायला कसा आहे ते बघूया. याची काही खास वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे हे वापरायला एकदम सोपं आहे. म्हणजे नॅव्हिगेशन खूपच सोपं आहे. दुसरं म्हणजे वेबसाईट खूप फास्ट लोड होते. म्हणजे क्लिक केलं की लगेच पेज ओपन. तिसरं, याचा इंटरफेस इतका सोपा ठेवलाय की कोणीही अगदी सहज वापरू शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पैसे देण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे ग्राहक आणि विक्रेते दोघांनाही कसलीच काळजी करायची गरज नाही. पण गोष्ट इथेच संपत नाहीये. हा प्रोजेक्ट फक्त आजचा विचार करून बनवलेला नाहीये. ज्यांनी हा बनवलाय त्यांनी पुढचाही खूप विचार केलाय. चला बघूया त्यांचा भविष्यातला प्लॅन काय. या प्रोजेक्टची जी उद्दिष्टे आहेत ना, ती खूप मोठी आणि महत्त्वाची आहेत. पहिलं म्हणजे ग्रामीण भागापर्यंत डिजिटल टेक्नॉलॉजी पोहोचवणं. दुसरं, तिथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला मजबूत करणं. आणि तिसरं म्हणजे तिथल्या उच्च गुणवत्तेच्या वस्तूंना सगळ्या जगासमोर आणणं, जेणेकरून एक चांगला सामाजिक बदल घडेल. आणि हीच या प्रोजेक्टची खरी ताकद आहे. आणि हे सगळं करण्यासाठी या टीमकडे एक पक्का प्लॅन आहे, एक रोडमॅप आहे. आता सध्या काय झालंय, तर एक सुरक्षित आणि वापरायला सोपा प्लॅटफॉर्म सुरू झाला आहे. यापुढे काय होणार, तर यात AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून लोकांना त्यांच्या आवडीच्या वस्तू सुचवल्या जातील. आणि भविष्यात या प्रदेशातल्या जास्तीत जास्त ग्रामीण उत्पादकांना या प्लॅटफॉर्मशी जोडण्याचा त्यांचा मोठा विचार आहे. म्हणजे खरं सांगायचं तर हा फक्त एक टेक्नॉलॉजीचा प्रोजेक्ट नाहीये. हा तर आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा आणि त्यांच्या नव्या विचारांचा एक खराखुरा उत्सव आहे. हे जे ग्रामीण टेक कार्ट आहे ना, हे एक उत्तम उदाहरण आहे की आपले विद्यार्थी किती कल्पक आहेत आणि त्यांचं आपल्या कामावर किती प्रेम आहे. यातून हेच तर दिसतं की आपल्या तरुण पिढीमध्ये किती जबरदस्त क्षमता आहे. आणि हा प्रोजेक्ट आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतो की आपल्या आजूबाजूच्या स्थानिक पातळीवरच्या समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अशा नव्या टेक्निकल आयडियाजचा आपण अजून चांगला वापर कसा करू शकतो. यावर खरंच आपण सगळ्यांनी मिळून विचार करायला हवा, नाही का? जय हिंद.